हॅलो सर्वांना, अंकिताच किचनच्या रोजच्या स्वयंपाकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण मटर पनीर बनवतो आहे घरच्या घरी. साधं दाखवते मी. हे बघा, मटर आहेत ना, म्हणजे बटाटे हिरवे चांगले उकळून घेतले आहेत, शिजवून घेतलेत. अशा प्रकारे बनवणार आहे. घरचं पनीर घेतलं आहे. दूध असतं ना, ते फाडून घेतलं आहे. जर मी आज ह्याच्यामध्ये लिंबू घातलं आहे. लिंबूचं पाणी करायचं, पाणी काढायचं, त्याच्यामध्ये पाणी घालायचं साधं, आणि ते ह्या दुधात घालायचं, म्हणजे छानपैकी फाटतं. पनीर चांगलं तयार होतं, दूध फाटून जातं. ओके, आता हे स्वच्छ धुवून घेईन मी आणि मग तयार करीन. हा मसाला घेतला आहे तयार करायला. कांदा घेतला आहे 1 ते 2 मोठे कांदे घेतले. टोमॅटो घेतला आहे 1, आणि 4-5 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, आणि कोथिंबीर आणि मिरची घेतली आहे. बस एवढंच घेतलं आहे. असं छानपैकी त्याला ग्राइंड करून घेतलं आहे. मी आत्ता चटणी केली एक, त्याच्यामध्येच मी म्हटलं लसूण चटणीच होती, त्याच्यामुळे मी त्याच्यातच घेतलं आहे करून. त्याला स्वाद छान येतो मग लसूण जास्त पडली की. असं व्यवस्थित मी वाटून घेते आहे छानपैकी. हे वाटून झालं ना की माझा ना एक व्हिडिओ काढायचा राहून गेला, त्याच्यामुळे तुम्हाला कळत नाही आहे, दिसणार नाही आहे. तर मी हा असा हे केली आहे. तर जे वाटलेलं होतं ना वाटण, ते तेलावर तेल आणि तुपावर घातलं. 2 चमचे तूप घेतलं आणि 3-4 चमचे तेल घेतलं. त्याच्यावर हे सगळं वाटण वाटून परतायचं भरपूर. तेल सुटायला पाहिजे. तेल सुटून झालं की त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं, आणि बाकीचे सगळे मसाले पण घालायचे, म्हणजे हळद, तिखट, गरम मसाला, साधा मसाला, म्हणजे धने जिऱ्याची पूड घातली. अशा तऱ्हेने तयार केलं. हे बघा, असं ताट तयार केलं, वाढून घेतलं, आणि त्याच्यामध्ये मी दूध पण घातलं. दूध आणि साय घातली शेवटी, आणि मीठ घातलं, आणि छानपैकी उकळी काढली त्याला छानपैकी अशी भाजीला, आणि असं मी ताट वाढून घेतलं. ही एक भाजी दिसते ना, ती सकाळची आहे, सकाळी केलेली आहे मी. तोंडल्यांची भाजी आहे, सुक्की. कांदा